माननीय महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. मिरज येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माननीय महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोजगार मेळावा व मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब व आमदार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा दिनांक 23 जून 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 शाही दरबार हॉल टाकळी रोड मिरज येथे होणार आहे. तसेच महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सांगली व महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळावा होणार आहे. या मेळाव्यास नामांकित शिक्षण संस्था, हॉस्पिटल, कंपनीमध्ये होणाऱ्या नियुक्ती संबंधित अधिकारी हजर असतील. नियुक्तीनंतर तात्काळ नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल. तरी इच्छुक सर्व युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माननीय आमदार श्री इद्रिस नायकवडी यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आमदार इद्रिसभाई नायकवडी. प्रमुख उपस्थिती अजितराव घोरपडे सरकार माजी मंत्री तथा माजी आमदार माननीय श्री निशिकांत दादा भोसले पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ग्रामीण माननीय श्री पद्माकर जगदाळे सर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर, तसेच श्री विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी, अतहर नायकवडी, जमील बागवान, सुवर्णा पाटील, शंकर बापू गायकवाड, राधिका हारगे, साधना कांबळे, वीरेंद्र थोरात, हर्षल सावंत, आकाश माने, चंद्रकांत पाटील, देवजी साळुंके, वंदना चंदनशिवे, शीतल सोनवणे, प्रणवती हिंगलजे, अमित सनके, जुबेदा मुजावर, निगार शेख, हेमा नदाब, राजू शेख हेही उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार श्री इद्रिसभाई नायकवडी यांनी केले आहे. पक्षाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या सर्व मंडळींचा पक्षप्रवेश उद्या होणार. यापूर्वी इतर पक्षात काम केलेले हे जाणते चेहरे आहेत, ज्यांना आपण ओळखतो आणि समाजात सातत्याने समाजाचे विषय घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले असे चेहरे आहेत. समाजात काम करत असताना त्यांचं एक योगदान फार मोठं आहे आणि समाजात एक त्यांची छाप आहे, त्यांचं एक वजन आहे. असे सर्व वजनदार कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. उद्या त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होतो आहे. त्याच्या आधी आम्ही त्या ठिकाणी इथं शाही दरबार हॉलला बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा याचेही आयोजन केलं. आमचे विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे यांनी त्याचं निवेदन केलेलं आहे की या बेरोजगार तरुणांना बोलवून त्यांच्याकडे काय स्किल आहे, त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे, त्यानुसार काही कंपन्या आणि काही प्रकृतीय संस्थांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. तेही येतील आणि त्यांना त्यांच्या समोर करण्याचं काम त्या माध्यमातून त्या कंपन्यांना चांगले काम करणारे चेहरे मिळतील, लोक मिळतील आणि लोकांनाही त्यांच्या स्किलप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध होईल. हा त्यामागचा एक उदार हेतू आहे आणि खऱ्या अर्थानं हे काम फार महत्त्वाचं आहे. कारण समाजात आज आपण बघतो की जवळपास सगळीकडं बेरोजगारीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे. पण हे चर्चा करून संपणारा विषय नाही, त्यासाठी कृतीशील कार्यक्रम आखावा लागेल आणि तो कृतीशील कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या या तालुका प्रमुख असतील आणि विधानसभा अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे. त्याला सुद्धा चांगल्यापैकी प्रतिसाद आहे आणि निश्चितपणाने त्यातूनही काही तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जवळपास एक 300च्या अंदाज आहे आमचा, 300 तरुणांना तरुणींना यातून रोजगार उपलब्ध होईल. अशा पद्धतीनं आमच्या पक्षाचं काम या महापालिका क्षेत्रात फार जोमानं फार ताकदीने सुरू आहे. सगळे उत्साहानं सर्व कार्यकर्ते यात भाग घेत आहेत आणि
या सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत उद्या होईलच. पण एक आहे की ही सामाजिक काम करत असताना ह्यांना एका लाईनीनं घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाची फार गरज आहे. अशा नेतृत्वाची गरज आहे की जो त्यांना एका लाईनीनं किंवा व्यवस्थितपणानं नियोजनपूर्वक त्यांना समाजकार्य करण्यासाठी मदत करेल. आणि ती अपेक्षा त्यांच्याकडून आमच्या पक्षाकडून आहे त्यांना आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांच्याकडून आहे. आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पद्माकर शेटपाळ असतील, ग्रामीणचे अध्यक्ष निशिकांत विजय पाटील असतील आणि आमच्या पूर्व भागाचे आपले नेते आदरणीय माजी मंत्री अजितरावजी घोरपडे हे सुद्धा असतील. माजी खासदार संजय काका पाटील सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्वच जण या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक आहोत. त्याचबरोबर काही महिला कार्यकर्ते सुद्धा आमच्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तेही आमच्या पक्षात प्रवेश करतात. शाकिरा जमादार असेल किंवा नीता असेल, या दोन्ही चांगल्या कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आहेत, ती सर्व परिचित आहेत आपल्या सर्वांना. तर त्या अशा पद्धतीने पक्षाकडं एक करत आता फार मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाकडं वजनदार कार्यकर्त्यांचं येणं झालं आणि आम्ही त्यांना व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निवेदन देत आहोत. या येणाऱ्या काळात निश्चितपणाने त्यांना सांगितले की त्यांना मान सन्मान संधी दिली जाईल. त्याबरोबर पुढे जिथं त्यांना संधी आणि ताकद द्यायचा प्रश्न निर्माण होईल तिथं या जिल्ह्याचा मी एकमेव आमदार म्हणून निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी असेल आणि अजितदादांच्या नेतृत्वात ते सर्व पाहत